माढा तालुक्यातील अंजनगाव खेळोबा हे तीर्थक्षेत्र अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र आहे. धनगर समाजाचे श्रद्धास्थान आहे आणि इथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचा जो वाद निर्माण झालेला आहे त्याकरता तो जो पुतळा आहे तो सन्मानाने दुसरीकडे स्थलांतरित करावा म्हणून लक्ष्मण हाके, प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आपल्यासमोर सर आहेत, आपण सरांना विचारतो. सर, नेमकं काय स्थिती आहे एकंदरीत आता? काय तुमची मागणी आणि काय स्थिती आहे सध्या? आमची मागणी ही आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानानं आता ज्या चुकीच्या जागेवर बसवलाय, जो धनगर समाजाच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर बसवलाय, तो सन्मानानं पावित्र्य राखून बाजूला स्थलांतरित करावा, ही आमची मागणी आहे. हजारो वर्षाचं हे देवस्थान आहे, देवाच्या पालखीचा मार्ग आहे, भाकणुकीचा कार्यक्रम इथं होतो, लाखोंचा जनसमुदाय इथे येतो, 4 राज्यातले भाविक इथे येतात, रोज हजारोच्या संख्येने माणसं इथे येतात. हजारो वर्षाच्या देवस्थानाच्या प्रवेशद्वारावर पुतळा बसवणं हे काय आहे? कुणाची आयडिया आहे आणि काय त्यांना करायचंय? गावात शिवजयंतीचं ग्राउंड आहे, गावात ग्रामपंचायतीची जागा आहे, गावात धनगर समाजाचा सरपंच आहे, त्यांनी 7 गुंठे जागा ठराव करून दिलेली. या सगळ्या गोष्टी टाळून धनगर समाजाचं तीर्थक्षेत्र असलेल्या खेळोबा मंदिराच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवरायांचा पुतळा का बसवला जातोय? हा आमचा सवाल आहे. आणि मुख्यमंत्री महोदय रात्री अपरात्री बेकायदा म्हणजे धनगर समाजाच्या मनात दहशत निर्माण करायची आहे का? हे तीर्थक्षेत्र आहे आणि तुमची मागणी तुमच्या बोलण्यावर अतिशय योग्य वाटते. गेले 2 दिवस झाले ह्या गावात संघर्ष सुरू आहे. शासन प्रशासनाची भूमिका कशी आहे? त्यांनी तुमच्याशी संपर्क साधला का आणि नेमकी त्यांची भूमिका काय आहे? पोलीस प्रशासनातर्फे SP आमच्या संपर्कात आहेत, ते रिक्वेस्ट करतायत. पण इथं आमदार कोण आहे की नाही, इथं खासदार कोण आहे की नाही, लोकप्रतिनिधी नाहीत, कलेक्टर नाहीत, कुठल्या पालकमंत्री नाहीत, मंत्री नाहीत, प्रशासनामधला कॅबिनेट मधला जबाबदार माणसाचा कॉल नाही. इथं काय दंगल आणि मुर्देपडाची वाट बघते का शासन? आणि घटना घडल्यानंतर आम्ही आमच्या दैवताची जी विटंबना होती त्या आमच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दगडांचा खच पडलेला होता. आम्ही आमच्या दैवताचं संरक्षण नाही करायचं? छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या जागेवरती या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आम्हा सर्वांचे दैवत आहे. अरे पण धनगर समाजाचं हे दैवत हजारो वर्षाची परंपरा, हेमाडपंथी मंदिर आहे, द्वापार युगातलं मंदिर म्हणून हे आम्हाला सांगितलं जातं. मग हजारो वर्षाचं मंदिर, या मंदिराचं काही नाव तुम्हाला पुसून टाकायचंय का? गावाचं नाव सुद्धा खेलोबाच्या नावानं सुरू होत. म्हणजे आदिम आम्ही, गाव आमचं, लोकसंख्या आमची, आणि आमच्या गावातल्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर कुणाला आणून बसवतात? तर राजे छत्रपती शिवाजी महाराजांना. आमचे नाहीत का महाराज? आमची अडचण ही आहे की मंदिरामध्ये जात असताना प्रवेशद्वारावर आणि पुतळा बसवायचा, वाजत गाजताना पुतळा बसवायचा, ब्रॉन्झचा बसवा, पुतळा बसवायचा, 10-20 लाख रुपये खर्च करून 1 एकर जागा आहेत ना, ज्यांनी बसवण्याचा प्रयत्न केला त्यांची रोड करायला इथंच जागा आहे. तुमच्या भूमिकेवरून असं एक स्पष्ट जाणवतं की प्रशासनाचं नाममात्र सहकार्य आणि शासनाची तर उदासीनताच दिसते. कुठेतरी हे तर राजकारण सुरू आहे ह्याच्या मागे, असं वाटतं का? आमचं शासन ऐकत नाही. आम्हाला कायदा आहे. इतर लोकांनी बेकायदा वागलं तर त्यांना रेड कार्पेट घातलं जाते. एकतर पुतळा बसवणं बेकायदा आहे, बसवला बसवला दुसऱ्या धर्मांच्या तीर्थक्षेत्राचा अनादर करून, विटंबना करून त्यांनी पुतळा बसवलेला आहे. आम्हाला एवढ्या वेदना होतात की महाराजांच्या पुतळ्याला विरोध नाही, आमचा ठिकाणाला विरोध आहे. हे समजून घेतलं पाहिजे महाराष्ट्राने. परत आम्हाला बदनाम केलं जातं या महाराष्ट्रामध्ये की लक्ष्मण हाके पुतळ्याला विरोध करतोय. अरे ही आमची सगळी दैवताची वीर मंडळी आहेत, हजारोंच्या संख्येने इथं रोज माणसं येतात. नक्की काय साध्य करायचंय? बरं, हे काही इथं धनगर समाजाच्या बाबतीत माढा तालुक्यातच घडलेलं नाही. हीच माणसं आहेत आणि हीच मोडस ऑपरेंडिटी आहे जी चिखल्याला घडली. वंजारी समाजाचं गाव, 75% वंजारी समाज, तिथं तेच घडलं. दुसरं, भूमपरांड्यामध्ये गोलाई चौकाला 90 सालापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे, तिथं पुतळा बसवण्याचं काम ह्याच मंडळींनी, याच लोकांनी केलं. आणि आता धनगर समाजाचं तीर्थक्षेत्र निवडलंय. तुम्हाला इतर कुठलंच गाव भेटलं नाही? बरं, गाव भेटलं ते भेटलं, तुम्हाला इतर जागा भेटली नाही. ही आमची सत्व परीक्षा आहे. पण आम्हाला आमचा खेळोबा सद्बुद्धी देईल आणि महाराष्ट्राची जनता बघते. आमचं काही चुकत असेल
तर मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सांगावं. आमच्यावर लाट्या काट्या, आम्हाला जेलमध्ये टाकायचं असलं तर टाका, आम्हाला गोळ्या घालायच्या असल्या तरी घाला, पण आम्हाला न्याय पाहिजे. आमच्यासाठी एक कायदा आणि दुसऱ्यासाठी एक कायदा. म्हणजे तुम्ही तुमच्या ठिय्या आंदोलनावर थांबा, न्याय मिळत नाही तोपर्यंत तुमचं हे आंदोलन चालू होणारच नाहीये. लहान मुलाला इथं खाऊ पण दिला जात नाही. त्या माणसाच्या त्या हाके यांनी जी भूमिका मांडली, ओबीसी नेते हाके यांनी जी भूमिका मांडली, ही भूमिका अंतर्मुख करून जाते. आता शासन प्रशासन समन्वय साधून नेमकी काय भूमिका घेते, हा जो संघर्ष कसा आहे तो समाप्त करते, संपवते, याकडेच अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर.